हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका। यूकेमध्ये राहून जर तुम्हाला भारतासारखी चटपटीत पाणीपुरी खायची इच्छा होत असेल तर आजची खास रेसिपी तुमच्यासाठी। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि यूकेमध्ये सहज मिळणाऱ्या साहित्याने आपण बनवणार आहोत स्वादिष्ट पाणीपुरीचे पाणी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी आपल्याला पाणीपुरीसाठी लागणारं स्टफिंग तयार करायचं आहे। तर स्टफिंगसाठी मी इथे कुकरमध्ये 4 ते 5 बटाटे पाण्यामध्ये टाकलेले आहे आणि आता मी याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेते। हे बटाटे छान सॉफ्ट होतील असे आपल्याला उकळून घ्यायचे आहे। जोपर्यंत आपल्या कुकरची शिट्ट्या होत नाही तोपर्यंत साईडला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि आपण पाणीसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा। तर पाण्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 ते 5 मिरच्या आणि तसंच हिरवी कोथिंबीर। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात। आणि इथे मी हा पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर इथे त्यातलं सर्व पाणी काढून मी हा पुदिना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे। मी याची छान पेस्ट करून घेते। तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त ही पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपल्याला एका भांड्यामध्ये हा मसाला टाकायचा आहे। सर्वप्रथम आपण हा मसाला टाकणार। आपला मसाला पण खूप छान तयार झालेला आहे। आता ज्यामध्ये आपण मसाला बारीक केला त्यामध्येच आपण थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये टाकणार। अगदी ठेल्यावर भेटते तशी पाणीपुरी आपली तयार होते आणि त्यानंतर तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात। मी मस्त थंडगार पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचं आहे। दीड ते 2 लिंबू आपण यामध्ये पिळून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार लिंबू टाकायचं आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता। मी इथे 1.5 लिंबू पिळून घेतलेला आहे। वाटलंच तर तुम्ही नंतर वाढवू सुद्धा शकतात, तुम्ही अजून लिंबू टाकू शकतात। आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काळं मीठ। एक 1.5 चमचा मी यामध्ये काळं मीठ टाकते। आता मी इथं थोडीशी जिरा पावडर यूज करते। आपण जेव्हा मसाला तयार केला ना त्यामध्ये सुद्धा आपण जिरं टाकू शकतो, जिरं सुद्धा वाटू शकतो, पण माझ्याकडे जिरा पावडर होती म्हणून मी ती यूज केली। आणि तसंच आपल्याला इथे पाणीपुरी मसाला टाकायचा आहे।
तर मी या ठिकाणी एव्हरेस्ट चा पाणीपुरी मसाला यूज करते। कुठल्याही इंडियन स्टोअरमध्ये हा सहज मिळू शकतो। कुठल्याही कंपनीचा तुम्ही मसाला यूज करू शकतात। आता मी हे छान असं मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर सुद्धा खूप छान झालेला आहे। खूप मस्त। खूप छान पाणी इथे तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात। अगदी बाहेर मिळतं त्याचप्रमाणे आता मी थोडंसं टेस्ट करून बघते, काही कमी जास्त आहे का। खूप छान, लिंबू थोडं कमी आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही अजून लिंबू टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। मला असं वाटतं अजून लिंबू टाकायला पाहिजे, म्हणून मी अजून यामध्ये 1 लिंबू पिळते। लिंबाने पाण्याला खूपच छान टेस्ट येत असते। तर मी हे छान अजून मिक्स करून घेते आणि की मी अजून यामध्ये लिंबू टाकले। तर बघू शकता इथे मस्त असं पाणी तयार झालेलं आहे, तिखट पाणी मस्त तेज। आपण म्हणतो ना गावाकडे गेलो की भैया और तेज बनाओ। आणि आता मी ते पाणी बाजूला ठेवते आणि थोडंसं गोड पाणी तयार करते। तर मी गोड पाण्यासाठी बघा माझ्याकडे ही इमली पाणी होतं रेडीमेड, तर मी हे इमली पाणी यूज करते। गोड पाण्यासाठी आपल्याला एवढं काही करायचं नाहीये, हे रेडीमेड आपल्याला स्टोअरमध्ये भेटून जातं। जेवढं हवं तेवढं तुम्ही पाणी ते इमली पाणी घेऊ शकता आणि यामध्ये मी गूळ टाकते। तर ते इमली पाणी खूप असं आंबट असतं, त्यामुळे मला हे गूळ टाकावा लागतोय। आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय। हा गूळ आपल्याला छान असा पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं पाहिजे तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये चिमूटभर मीठ सुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकलंय। आता हे गूळ मुरत नाही तोपर्यंत मी हे साईडला ठेवून देते। आता आपण स्टफिंग बनवूया। तर मी इथे 5 बटाटे उकळून घेतले होते, त्याचे साल काढून घेतले आणि आता हे आपण छान असं बारीक करून घेऊ। बटाटे खूप छान शिजले आहेत, त्यामुळे बघा 2 मिनिटात हे लगेच असं बारीक झाले आहेत। तुम्ही या स्टफिंग मध्ये
शिजवलेले हरभरे सुद्धा टाकू शकतात, हिरवे वाटाणे टाकू शकतात, पण मी यामध्ये काहीच टाकत नाही आहे कारण की मला हा प्लेन स्टफिंग जास्त आवडतं. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं चिमूटभर तिखट पण टाकू शकतात. आता मी यामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकते. आणि ते मीठ सुद्धा मी या स्टफिंगमध्ये मिक्स करून घेते. खूप छान. तुम्ही पाहू शकतात इथे आपलं हे स्टफिंग पण खूप छान तयार आहे. इथे छान आपलं हे स्टफिंग, पाणीपुरीचं स्टफिंग तयार झालेलं आहे. तयार पुरीमध्ये स्टफिंग भरा, पाणी घाला आणि एन्जॉय करा. फॅमिलीसोबत पाणीपुरीचा आनंद घ्या. जर तुम्ही UK मध्ये राहता तर कमेंटमध्ये तुमचं शहर नक्की सांगा. लंडन, मँचेस्टर, बर्मिंगम किंवा कुठून पाहत आहात ते. लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.